बारामती तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या आजी माजी पंचायत समिती सदस्यांचा सन्मान करण्यासाठी बारामती पंचायत समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कृतज्ञता स्नेह मेळाव्यात नव्या जुन्या लोकप्रतिनिधींनी एकत्र येत विकासाच्या आठवणींना उजाळा दिला। राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जय पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात तालुक्याच्या विकासाचा प्रवास आणि लोकप्रतिनिधींच्या योगदानाचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिवंगत आजी माजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। त्यानंतर विविध काळात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेमध्ये काम केलेल्या सदस्यांचा स्मृतिचिन्ह व रोप देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी अनेक माजी सदस्यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव मांडताना बारामतीच्या विकासातील निर्णय, राबवलेल्या योजना आणि बदलत्या ग्रामीण व्यवस्थेचा आढावा घेतला। विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी अनुभव आणि नव्या नेतृत्वाचा समन्वय आवश्यक आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली। तालुक्यातील विविध भागातील आजी माजी लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने कार्यक्रमाला स्नेहसंमेलनाचे स्वरूप प्राप्त झाले। अनेक वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी सदस्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत परस्परांशी संवाद साधला। समारंभात संपतराव देवकाते, बाळासाहेब तावरे, सतीश खोमने, संदीप बांदल, संभाजी होळकर, सचिन सातव, केशवराव जगताप, विश्वासराव देवकाते, विनायक गावडे, किशोर फडतरे, रंजन कुमार तावरे, के.टी. जाधव, माऊली कोले, भगतसिंग जगताप, मदनराव देवकाते यांच्यासह अनेक आजी माजी सदस्य उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती किरण तावरे यांनी केले। बाबा चोरमले यांनी स्वागत केले। गटविकास अधिकारी किशोर माने यांनी कार्यक्रमाचा आढावा मांडला। सूत्रसंचालन शशांक मोहिते यांनी केले, तर उपसभापती शुभांगी आगवणे यांनी आभार मानले। अनुभवातून विकासाला नवी दिशा। बारामतीच्या विकासात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेतील आजी माजी सदस्यांचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे। बदलत्या काळात नव्या नेतृत्वाला अनुभवी लोकप्रतिनिधींचे मार्गदर्शन मिळावे आणि विकासाचा वारसा अखंड राहावा, हा संदेश या कृतज्ञता स्नेह मेळाव्यातून देण्यात आला। दादांना मी आदरांजली प्रथम व्यक्त करतो। ज्यांनी या सभागृहामध्ये पंचायत राज, मी असं मानतो की प्रथमतः या कार्यक्रमाची संकल्पना आम्ही मीटिंग मध्ये बसल्यानंतर 2 आचारसंहिता चालू होत्या, त्याच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारी ही आमची दोन्ही जाती मंडळी आणि त्यांनी एकेकाळी आपापलं कर्तृत्व गाजवलेले आणि अशा सर्व यजमान आमच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन एक कार्यक्रम करावा आणि कृतज्ञता स्नेह मेळाव्याच्या माध्यमातून या सर्वांचा आदर करावा, अशा प्रकारची संकल्पना आदरणीय युवा नेते जयदादा यांना बोलून दाखवली। जयदादांनी क्षणाचा विचार न करता 1 महिन्यापूर्वी तारीख दिली आणि हे काम सुरू झालं। एक त्या 87 सालापासून असेल किंवा पाहू 11 वर्षी जिल्हा परिषद होते, त्याच्यानंतर बराच काळ तात्या अध्यक्ष होते, बरीच मंडळी जिल्हा परिषद मध्ये काम करत होती। या सर्वांची नावं, त्यांना पत्रिका पाठवणं, निमंत्रित करणं, हे सर्व आमचे पंचायत समितीचे सदस्य यांनी स्वतःवरती जबाबदारी घेऊन सगळ्यांना निमंत्रण दिलेलं। एक समाधान वाटतं की या माध्यमातून ही सर्व मंडळी आज इथं वेळात वेळ पुन्हा आली। वयाचा, आपल्या इतर गोष्टीचा विचार न करता आज इथं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आलेले, खूप समाधान वाटतं। मला वेळ झालेला असल्यामुळे अत्यंत थोडक्यात एक सर्वसाधारण आपल्या कामकाजाचा मी आढावा देतोय। पंचायत समिती बारामतीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील जवळपास 3,55,000 जनतेला आपण 100 ग्रामपंचायत, 6 जिल्हा परिषद गट, 12 पंचायत समिती गणांच्या माध्यमातून आपण सोयी सुविधा, पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्न करतो। या स्थानिक स्वराज्य संस्थांचा आपल्या मार्फत या सुविधा देण्याचा प्रयत्न करतो। ग्रामपंचायतींच्या मार्फत गाव पातळीवर पायाभूत सुविधांसाठी प्रयत्न केले जातात। जवळपास सन्माननीय दादांच्या मार्गदर्शनाखाली या तालुक्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की बारामती हे नाव घेताना अशा पद्धतीने घेतलं जातं की जे सर्वोत्तम आहे ते म्हणजे बारामती। पंचायत समितीची सर्वोत्तम इमारत पाहायला येतात, महाराष्ट्रातील नाही महाराष्ट्राच्या बाहेरून देखील लोक ही इमारत पाहायला येतात आणि अशाच प्रकारच्या सोयी सुद्धा आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा दिलेल्या आहेत। आपण वेगवेगळ्या ग्रामपंचायत कार्यालय असतील, नुकतीच दादांच्या हस्ते शेवटच मला वाटतं अनावरण झालेली ग्रामपंचायत कार्यालय पिंपळी आपल्या दादांच्या संकल्पनेतून तयार झालेली आताच
आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या मॉडेल पीएससी मोरगाव आणि होळ सावळ या ठिकाणी ज्यांच्या संकल्पनेतून आपला पशुसंवर्धन दवाखाना उभारला जातोय, त्या सर्व इमारती तितक्याच आदर्श आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकारची पीएससी, महाराष्ट्रात अशा प्रकारचा पशुसंवर्धन दवाखाना, महाराष्ट्रात अशा प्रकारची ग्रामपंचायत इमारत कुठेही नाही. अशा प्रकारची इमारत आपल्या इथं होत आहे. सुसज्ज इमारती, अतिशय चांगल्या सुविधा, नवीन आणखी 3 मंजूर झालेले आहेत. आपल्या या माध्यमातून आपण लोकांना विविध सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय. प्रोव्हिजनरी होत्या, व्हिडिओची जागा बरेच दिवस रिक्त होती. मग आम्ही दादांच्या मागे लागायचो. मग दादा मंत्रालयात त्यावेळेस बोलवून घ्यायचे आणि डायरेक्ट ग्रामविकास मंत्र्याकडे किंवा मुख्यमंत्र्याकडे घेऊन जायचं. मला सांगायचा हेतू हा आहे यामागे की नेत्यांनी फार मोठी संधी दिली असली तरी नेत्यांनी कायम कार्यकर्त्यांना मोठं करून कार्यकर्त्यांना ह्यातली माहिती झाली पाहिजे आणि बारामतीत चांगलं काम कसं करता येईल ह्यासाठी कायम प्रयत्न केले. त्याबद्दलचा हा कृतज्ञता दिवस आहे असं मी मानतो. आणि त्यानंतर खूप सारे मी ज्यावेळेस सभापती म्हणून काम करायचो खूप चांगले अनुभव आले. सभापती म्हणून काम करत असताना त्यावेळेस नारायण पाटलांचं एक नाव फेमस होतं पंचायत समितीत. त्यानंतर सतीश मामांचं एक नाव आदराने घेतलं जायचं, कारण त्यांच्या काळात असं होतं, ऑर्डर दिली की लगेच ड्रायव्हर, ऑर्डर दिलं की लगेच शिक्षक, ऑर्डर दिलं की लगेच, बरोबर आहे नाना पाटील. त्यावेळेसचा तो काळ होता. तात्यांच्या काळात 96-97ला तो वेगळा विषय. पण नारायण पाटील ज्यावेळेस अध्यक्ष होते, बाळासाहेब भाऊ त्यावेळेस अपक्ष निवडून आलते गोपने तात्यांच्या विरोधात, आणि ती एक लढत फार गाजली होती आणि त्याची पण चर्चा फार या सभागृहात काम करताना कळाली. त्यानंतर 2002ची जी लढत झाली सतीश मामा खोमडे आमच्या सांगवी वडगाव निंबाळकर गटात सतीश मामा विरुद्ध संगीता राजेंची, ती एक फाईट खूप गाजली होती तालुक्यात. आणखीन एक फाईट गाजली होती सतीश मामा विरुद्ध बाळासाहेब तात्या, ती सोप्यात झाली होती निवडणूक. म्हणजे हे काम करत असताना खूप चांगले अनुभव आम्हाला शिकायला मिळाले आणि तुम्ही जे संस्कार दिलेले जुन्या पिढीने, नारायण पाटील असतील किंवा हेच चंद्रानंद 1962ला या सभागृहात काम केलेलं आहे, आज ते सहकारात खूप चांगलं काम करतायत. केशवबापूंनी सुद्धा 92ची निवडणूक लढलेली, ते सुद्धा सहकारात चांगलं काम करतायत. रंजन काका सुद्धा पंचायत राजमधून सहकारात गेलेले. पंचायत राजमध्ये अनुभव घेतलेली लोक नक्कीच सहकारात चांगलं काम करतात, तालुक्याच्या विकासामध्ये खूप चांगलं योगदान देतात. आणि तुम्ही जे लावलेले रोपटे म्हणजे पवारसाहेब देशाचे नेते, दादा राज्याचे नेते, वहिनीसाहेब राज्याचे नेते आहेत, परंतु त्यांनी जो हा बेस तयार केलाय, इथले कार्यकर्ते जे मोठे केले, त्यांच्यावर जे संस्कार दिले, त्यांचे जे विचार दिले, ते फार मोलाचे आहेत. आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं फार गरजेचं वाटतं. आणि जयदादा पवार जिरायत भागाच्या जिरायत या शब्दाला मुठमाती देणारा हा नेता आहे, अशी महाराष्ट्रामध्ये तुमची ओळख जाऊ द्या. ही खरं कामाची पद्धत आहे. सत्ता 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 काय, सुनेत्रा वहिनींनी, पाकदादांनी, जयदादांनी सुरुवातीपासून सत्ता बघितली नाही. सत्तेचं त्यांना लाल दिव्याचं फार काही वेळ नाही, त्याला त्याचं फार आकर्षण नाही. ज्यांना आकर्षण आहे ते रात्रंदिवस पळतील, काम करतील. ज्यांचा जन्म सत्तेत झालेला आहे त्यांना या सत्तेत ह्या सर्वसामान्य जनतेसाठी मला काहीतरी द्यायचे, ही तहान आणि भूक तुमच्यामध्ये आम्हाला दिसती. ते स्वप्न दादांचं पूर्ण करण्यासाठी ह्या सभागृहात ते सगळेजण आम्ही तुमच्या बरोबर आहे, एवढंच या ठिकाणी मनापासून तुम्हाला अंतःकरणपूर्वक सांगतो. दादांच्या बद्दल काय सांगावं, आपण सगळेजण त्यांच्याबरोबर काम केलेले. मग दादा होते, दादाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण सगळेजण कटिबद्ध आहोत. किरणजी, तुम्ही उपसभापती आणि तुमच्या सर्व सदस्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. अतिशय चांगला भावनिक असा कार्यक्रम तुम्ही या तालुक्यामध्ये केला, नवीन ऊर्जा देणारा कार्यक्रम केला. तुमच्या भावी कारकिर्दीला, वाटचालीला खूप खूप शुभेच्छा देतो. संजय गांधीचं काम असेल, युवकचं काम असेल, तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलंय. तशाच पद्धतीचं काम सभापती म्हणून देखील आपण करा, अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याला वेळा दादा त्या ठिकाणी तिथं आले आणि दादाने अनेक बदल त्या ठिकाणी सुचवलं. अनेक वेगवेगळ्या प्रकारचा निधी दादाने दिला आणि जिल्हा परिषदच्या स्वनिधीतून इमारत त्या ठिकाणी तिथं करावी म्हणून दादांनी सांगितलं. आणि ती आज जिल्हा परिषदच्या स्वनिधीतनं एवढी मोठी इमारत झाली. आमच्याच कारकिर्दीत उद्घाटन झालं, त्याचं समाधान वाटलं. मगाशी आई बापूंनी पंचायत समितीच्या ह्या इमारतीच्या बाबतीत सांगितलं, बापूंनी थोडस अर्ध सांगितलं. दादांनी बांधकाम समोर असताना एक निर्णय घेतला की पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या पंचायत समितीच्या बांधकामाला निधी द्यायचा आणि सगळ्याच्या इमारती उभ्या करायच्या आणि एकट्या बारामतीचाही करायचं नाही. म्हणून त्यांनी बारामती असेल, शिरूर असेल, पुरंदर असेल, वेल्हा असेल आणि मुळशीचा वरचा दुसरा टप्पा आणि मावळ ह्या एकाच वेळेस ह्या पंचायत समितीच्या इमारतीला मंजुरी दिली. आणि त्याचं मंजुरीचं पत्र ही दादांनी जयंत पाटलांच्याकडून तिथं घेऊन
मी सभापतीनं आपल्या तालुक्यातलं म्हणून माझ्याकडे त्या ठिकाणी तिथं हे पत्र दिलं. परंतु 1997 साली पहिल्या महिला सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली ती मी कधीही विसरू शकत नाही. पहिल्या महिला सभापती होण्याचे भाग्य मला आदरणीय दादांच्यामुळेच मिळालेलं आहे. त्या काळात सभापती पदावर काम करत असताना अनेक वेळा दादांशी कामाच्या निमित्ताने माझी भेट झाली. त्या काळात एक दोन वेळा मला नातेवाईकांमध्ये जाण्याच्या कामानिमित्त जाण्याचा योग आलेला होता. त्यावेळेस ते बोलायचे, ताई तुम्हाला काही कामाची अडचण आली तरी मला सांगत जा. म्हणजे ते मी वाक्य कधी विसरू शकत नाही. ते तसे बोलल्यामुळे काम करण्याचा आमच्यामध्ये उत्साह निर्माण व्हायचा. आणि पहिल्या महिला सभापती ज्या दिवशी माझी निवड होती ना 1997 साली, तेव्हा सभापती असताना त्यांचं भाषण मला एक आठवतं. ते भाषण करत असताना असे मला बोललेले की ताई बारामती तालुक्याचा कधी काही इतिहास लिहिला जाईल ना त्यावेळेस इतिहासाच्या पाठामध्ये पहिल्या महिला सभापती म्हणून मंगलताई तुमचं इतिहासातील पानावर नाव असेल. हे वाक्य मला नेहमी आठवते. ते माझ्याबद्दल बोललेले. आज त्यांच्या गाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे आणि आपल्या बारामती तालुक्याचं तर कधी न भरून येणारं नुकसान झालेलं आहे. आता काही कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना काही खंत व्यक्त केल्या असतील, त्याचा विषय नाही. ज्याला अडचणी असतात त्या पद्धतीने प्रशासनावर आपली पकड असणं, प्रशासनातले अधिकारी तुम्ही आपला दरबार चालू असताना तिथं ठेवणं, त्या पद्धतीने पंचायत समिती जिल्हा परिषदेचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित ठेवून सर्व संस्थेचे दूध संघ असू द्या, खरेदी विक्री संघ असू द्या, बँक असू द्या, याचे पदाधिकारी तुमचा जनता दरबार चालू असताना त्या ठिकाणी उपस्थित पाहिजेत आणि जे जे पत्र येईल त्या ठिकाणी त्याचा निवारा करण्याचं काम आपण केलं पाहिजे दादांसारखं. असे माझे तुम्हाला, आज तुम्ही माझ्यापेक्षा फार लहान आहेत, परंतु आज तुम्हाला कार्यकर्ता म्हणून आज माझी विनंती राहील, आपण तशा पद्धतीचं काम करावं. अशा पद्धतीची अपेक्षा या जनतेची आहे आणि या पदाधिकाऱ्यांची आहे. माझं पण मन भरून आलं. काल दादांना आज आपल्याला सोडून 5 महिने झाले, पण आज ही इमारत बघून दादाच सगळीकडे दिसतात, दादांची सूचना दिसतात, दादांची बायकाईचं लक्ष दिसतं. आता मी तुम्हाला सांगतो, हे जे एसीज लावलेत आणि स्पीकर लावलेत त्याच्यातला एक पण स्पीकर थोडा खालती वरती असं असतं तर दादांनी लगेच सांगितलं असतं की ते थोडं चुकीचं आहे, तिथं लक्ष घाला. तुम्हाला सांगू इच्छितो की बारामतीमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रभर जे दादांचे विकासाचे कामाचे स्वप्न होते ते आपल्या सर्वांना पूर्ण करायचे. आपल्या सर्वांना इथं जनतेने निवडून आणले, जनतेसाठी आपल्याला तसं काम करायचंय. आज दादांसाठी, वहिनींसाठी सर्वच बारामतीकरांनी एक इतिहास घडवला की वहिनींना देशातल्या जास्तीत जास्त मताधिकाऱ्यांनी निवडून आणलं. तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि सगळ्यांच्याच मनात ती एकच भावना आहे की दादा आपल्याला एवढ्या लवकर सोडतील, कोणालाच कधी नव्हतं वाटलं. काय लोक बोलले 25 वर्ष, मी तर बोलतो 30-40 वर्ष. जरी दादांनी राजकारणातनं बाजूला बसायचं ठरवलं असतं पण तरी ते आपल्याला सारखंच मार्गदर्शन करत शिकवत गेलं असे. नवीन युवा पिढीला, युवती पिढीला सगळ्यांनाच मार्गदर्शन करत अजून खूप भविष्य आपल्याला दादांबरोबर सर्वांनाच तसं भावना होती की आपण भविष्यात त्यांच्याबरोबर राहू. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.